पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे, अरणगाव, आलेगाव, पागा ग्रामपंचायत हद्दीत हजारो ब्रास मुरुम गौण खनिजाचे बेकायदेशीर व विना परवानगी उत्खनन आणि चोरी केल्याचा तक्रारी अर्ज राजेंद्र टेमगिरे यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी शिरूर तहसीलदारांना केला होता। त्यानुसार मंडलाधिकारी व तलाठी यांनी अंदाजे मोजमाप करून वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता। त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्याची मागणी टेमगिरे यांनी तहसीलदारांना केली होती। त्यानुसार बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी त्याच अधिकाऱ्यांनी गावातील पंचांसमक्ष दुबार पंचनामा केला। मात्र यावेळीही ज्या ठिकाणी मुरुम टाकण्यात आला होता त्या ठिकाणचे मोजमाप अंदाजे 500 फूट लांबीचे घेण्यात आल्याचा आक्षेप तक्रारदारांनी घेताच पुन्हा प्रत्यक्ष टेपद्वारे मोजणी करण्यात आली। मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी मोजण्यासाठी टेप न आणता अंदाजे मोजमाप केले। ही बाब अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे तक्रारदाराने स्वतः टेप आणून दिल्यावर दुपटीहून अधिक मोजमाप आढळले। तसेच अरणगावातील गावठाण हद्दीतून मुरुम उत्खनन झालेले आहे त्या ठिकाणचाही पंचनामा व मोजमाप करण्यात आले। मात्र या ठिकाणी तक्रारदार व गैर तक्रारदारांमध्ये मोठ्या प्रमाणात शाब्दिक वाद झाला। उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने हाणामारी थांबली। हे नेमके काय प्रकरण आहे याबाबत संबंधित शेतकरी व महसूल अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी। जेवढं आहे तेवढं घे ना, तू काही कर, एकच कर ते झाटा ओपन काही कर, तुला करायची लोकांचे पैसे खाल्ल्यासाठी काकड्याचं खाल्ल्यात, त्या लाळग्याचं खाल्ल्यात, नीट बोलतो पैसे दिले कुठं सांगते बाप नाही राहिली, आई नाही राहिली, याला बायको नाही राहिली, ताकद सगळं करू समजा आम्ही काय केलं गाव मोजायला लागला सर गावाचं काय कारण नाही तो रस्ता माझ्यासाठी केला तू बघ ना तुझ्यासाठी केला का गावासाठी तुम्ही मला कसं काय सांगितलं तो रस्ता तू पाहिलं 2011 पासून आमचा संबंधच नाही द्या, आमचा संबंधच नाही द्या, संबंध नाही त्या रोड मध्ये आमचा माझ्या रस्त्याचा विषय वेगळा आहे। पण नाव का टाकलं त्याचं कारण नाही मला यांनी सांगितलं की मी टाकलं म्हणून मी पाहिलं यांना इथं फोटो दाखव, सगळं त्याच्यावर सोडतो काय तू जेव्हा मी सगळं दाखवून म्हणतोय आणि ते नाही दाखवलं माझं नाव बदलून ठेवा, कायदा हातात घेतो हे सांगतो तुला, फक्त दाखवाव यांनी सबूत। साहेब तुम्ही या विभागाचे सर्कल म्हणून आणि दादा तुम्ही तलाठी म्हणून आता पंचनामा केला अरणगावमध्ये, तक्रारदार टेमगिरे येत आहेत आणि पंच आहेत, तर या ठिकाणी उत्खनन झालेलं आढळतंय का आणि कुठं टाकलेलं आढळतंय का? तर पंचाने दिलेल्या माहितीनुसार जी आम्ही पंचनामा केलेला आहे त्यानुसारच माहिती पुढची राहील। सध्या परिस्थितीमध्ये उत्खनन झालेलं आढळतंय का? पंचनामानुसारच जे काय आहे तुम्ही ती शासकीय प्रत घ्या, आम्ही तहसीलमध्ये दिल्यानंतर त्याच्यानुसार पुढील कारवाई होईल। ही किती दिवसात प्रत मिळू शकते? आता एक दोन दिवसात रिपोर्ट होऊन जाईल। आता तुम्ही हा तहसीलदारांना देणार आहेत? हो, पंच होते या ठिकाणी, त्यांची सह्या घेतल्या? हो, सगळं सगळ्यांना मान्य आहे सगळं? पंचले हे केले ना, जबाब घेतले तर आज या ठिकाणी प्रत्येक वर्षी गावठाण असन, गायरान असन, कुठले शासनाचा महसूल जो असतो तो न भरता अनधिकृतपणे या ठिकाणी उत्खनन होते आणि मी 18 तारखेला 12 तारखेला उत्खननाचे प्रत्यक्षात सप्टेंबर का 12 नाही ऑगस्ट
12 ऑगस्टला मी माननीय तलाठी भाऊसाहेब यांना मी फोन केला, परंतु त्यांनी त्या दिवशी पंचनामा करण्याची टाळाटाळ केली. त्या दिवशी काय उत्खनन चालू होतं? हो, उत्खनन चालू असताना त्यांनी टाळाटाळ केली की तो हा विषय जो आहे तो ग्रामपंचायतीचा विषय म्हणून त्यांनी माझी थोडीशी हे केली. पण परंतु दुसऱ्या दिवशी माननीय तहसीलदार साहेबांनी त्यांना फोनवरून आदेश दिला की तुम्ही तात्काळ पंचनामा करावा, म्हणून त्यांनी या ठिकाणी पंचनामा केला आहे. किती तारखेला? 12 तारखेला. परंतु त्यांनी त्या पंचनाम्याच्या याच्यामध्ये ज्या ठिकाणी मुरुम टाकला होता त्याच्यात अंदाजे 500 फूटच टाकलं होतं, परंतु प्रत्यक्षात आजसुद्धा पंचनाम्याला येताना त्यांनी की बुवा मोजमाप करण्यासाठी काय साधनं वापरली जातात त्याचीसुद्धा त्यांना कल्पना नाही. अंदाजे आजसुद्धा पंचाच्या समक्ष त्यांनी अंदाजे मोजमाप टाकून पहिल्यांदा पंचनामा केला, म्हणजे अंदाजे मोजमाप टाकलं 500 फूट. परंतु मी आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की बाबा या ठिकाणी टेपने मोजमाप केलं का, तर त्यांनी सांगितलं की टेप आमच्याकडे नाही, म्हणून मी माझ्या स्वतःचा टेप देऊन त्या ठिकाणी 500 फुटाच्या ऐवजी 1100 फूट लांबी ही दाखवली गेली. म्हणजेच याच्यामध्ये मला माननीय तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्याशी थोडासा संशय येतो आहे की बुवा हे अंदाजे म्हणजे या पंचनामा करायचा म्हणल्याच्या नंतर अंदाजे का पंचनामा करतात, याची मला शासनाने याची जरा दखल घ्यावी आणि शासनाने यांना सुद्धा जे काही कुठेही जे ठिकाणी मोजमाप करायचं असेल तर यांना त्यासाठी. आता तुम्ही सांगितलं ग्रामसेवकाकडे त्यांनी ढकललं आणि ते विषय जो महसूलचा असतो तो त्यांच्या आधिपत्याखाली असतो, मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही? म्हणून तर मी दुबार पंचनामा करण्यासाठी पुन्हा 18 तारखेला मी अर्ज केला होता की त्याचा दुबार पंचनामा करावा आणि आज त्यासाठी आज दुबार पंचनामा झालेला आहे. मग आजची प्रोसेस जी आहे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिथून उत्खनन झाले तिथून त्यांनी मोजमाप नेले, तुमच्या समोर नेले, योग्य आहे का ते? आता ते ठिकाणचं मला तर तुम्हाला सांगतो की त्यांनी पुढं टोकाचं, परंतु मग त्यांनी चौकशी करायला पाहिजे की मग बाकीचा मुरुम कोणी उकारला. म्हणजे किती वर्षापासून चाललाच नाही? आता मी सदर जवळजवळ 2017 पासून राहायला शिक्रापूरला आहे, त्याच्यामुळे मला इथलं जास्त काही म्हणजे कोणी नेलं काय. तुमची तक्रार कधीची आता? तक्रार माझी 12 तारखेची. मग कधी घडलेले उत्खनन? हे उत्खनन मी 12 तारखेला माझ्याकडून मी फोटो इथे येऊन प्रत्यक्षात फोटो बिटो काढून. मग ह्याच आज मोजमाप नेले हो, फक्त? याच मोजमाप. पूर्वीचे नाही नेले? पूर्वीचा तर मला पूर्वी झालंय का हे आता ताजं तर मला बरंच दिसतंय त्याच्यामध्ये. या ठिकाणी जे आता तलाठी दादा असतील, सर्कल दादा असतील, त्यांनी तुमच्या समक्ष या ठिकाणी पंचनामा केला, तुम्ही सगळी मंडळी होती, तर काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? इथं कधी झालं उत्खनन? आधी पण झालेलं आहे दिसतंय. माझं स्वतःचं म्हणणं असं ही सर्वजण आली, ते सर्वे नंबरच्या बांधाचा रोड केला, त्याला मुरुम उत्खनन केलं, टाकलं. हे तलाठी दादा सर्कल यांनी पंचनामा केला. याच्या अगोदर आरणगावामध्ये जिल्हा परिषदेचे रोड झाले, त्याला तिथून मुरुम गेला. खाजगी रोड झाले, त्याला मुरुम गेला. कुणी घर बांधलं त्याचं फाउंडेशन त्यांनी भरलं. असं गाव पातळीवर गावठाणाचा मुरुम वापरला, पण कुणी यायचं, कुणी कारवाई करायची हे काही योग्य नाही. पण आता मागचा जर विषय सोडला तर आता जे ताजा आहे आता पंचनामा, ते तक्रार टेमगिरे यांनी जे तक्रार केली त्यानुसार आता पंचनामा झालाय, दुबार पंचनामा झाला वाटतं. तर तो पंचनामामध्ये सगळ्याला मान्य आहेत का तुम्हाला? नाही, सगळं मान्य आहे. म्हणजे हे तेच होते, त्याला रस्ता मागायला तेच, तक्रार करायला तेच. पंचांनी तसं साक्षर केलं 50-50 लोकांनी. आता अजितदादाचा जार आहे, सर्वे नंबर तिथं रोड हे उत्खनन केले, मुरुम रॉयल्टी नाही त्याला, बाकीच्या अनेक गोष्टी आहेत. विनाकारण तक्रार करण्यात काहीच तथ्य नाही. काय हे लोकांची एक पिळवणूक आहे, दिशाभूल आहे. सरकारी यंत्रणा झाली, गाव झालं, त्यांना विठीला दर नाही. हा जो मुरुम आहे हा तुम्ही उचललाय का? काय हा नाही, सगळ्या गाव मिळून उचललाय ना. नाही, हा जो रस्ता झालाय हा तुमच्या शेतात टाकलाय का? हा बाकी सर्वांसाठी झालाय तो. कसं आहे, अर्जदारांनी एकदम नीतिशूल्य माणूस आहे. त्याचा काही हे जो रस्ता झालेला आहे तो सगळ्या लोकसभागातून झालेला आहे. 10 शेतकरी मोकळे झालेले, शेतमाला वापरासाठी झाले, कुणाच्या खाजगी घरासाठी किंवा रस्त्याचं झालेलं नाही. सगळ्या शेती मालवाहन वाहतुकीसाठी रस्ता झालेला आहे. एका पण शेतकऱ्याची त्याच्या विरोधात काही आरोप नाही. फक्त आता एकीकडे शासनच सांगतंय की रस्ता तयार करून घ्या, पानंद रस्ते, शेत रस्ते खुले करा, आणि दुसरीकडे अशा प्रकारचे खोटे आरोप. तुम्ही संबंधित शेतरस्ते, पाणी रस्ते संदर्भात तहसीलदारांना भेटले का? त्यांची परवानगी घेतली का? मुरुम काढण्यासाठी परवानगी घेतली होती का? सरपंच, उपसरपंच, गावचे ग्रामस्थ सगळे एकत्र आले. सरपंच कोण आहे तुमचे? आता हरिभाऊ तोंडले, आणि सरपंच राजेंद्र मकर. ग्रामसेवक कोण येत होता? ग्रामसेवक नाही सांगता याचं. ग्रामसेवकांचं नाव काय? नाही. मग ते होते का? नाही काय नाही, तुम्ही हा रस्ता लोकसभागातून झालेला आहे, याच्यातला कुठे शासकीय अधिकाऱ्याला ह्याची कल्पना नव्हती.
पण तसं काय तुमचं ग्रामसभा झाली का ठराव झाला का? ठराव झालं ना आमचं, बैठक झाली होती. या बैठक म्हणजे अर्जदार स्वतः होते. ग्रामसेवकाचं नाव सांगा, आम्ही विचारतो त्यांना. ग्रामसेवकाबरोबर मी बोललो नाही, तुम्ही असं हे नका करू. ग्रामसेवक नव्हते या सभेला, कोणते शासकीय अधिकारी नव्हते. म्हणजे याचा अर्थ काय ग्रामसेवक होते? नाही म्हणजे तुमचं कोणतं बैठक झाली तुमची? खाजगी त्याचं आहे ना, लोकसभागातून झालेला आहे रोड. खाजगी म्हणजे कसं खाजगी बैठकीला महत्व असतं का? तुम्ही ज्यावेळेस तहसीलदार ऑर्डर करतात किंवा ग्रामसभेमध्ये ठरतं, तिथं प्रोसिडिंग होतं, त्यावेळेस त्याला कुठं कायदेशीर झालेला आहे. सरपंच होते, उपसरपंच होते. त्याची व्हिडिओ ते द्या, मला फोटो द्या, काय असे सगळे प्रत्येक बैठकीचा व्हिडिओ जर तुम्ही पत्रकार काहीतरी द्या ना पुरावा. हेच पुरावा, तुम्हाला पुरावा देण्यापेक्षा ना तुम्हाला सांगतो, काही असे पत्रकार हाताशी धरले अर्जदारांनी, त्यांच्या खोट्या बातम्या लावल्या. आज सांगा, आज नाही, मागचं सांगतो ना तुम्हाला, ते झालेलं. तुमच्यासारखे काही पत्रकार येतात, जे पत्रकार तुम्ही सगळे रेकॉर्ड राहू द्या, सगळे रेकॉर्ड राहू द्या, नाही तर घेऊ नका का 2-4 रुपये घेऊन तुम्ही आलेले आहे तिकडं? नाही ना, तसं काय असले तर सांगा, कारण खोट्या बातम्या लावून खूप सोपं आहे. मान्य तलाठी दादाचा आणि एक गट नंबर 101 मधले बाळासाहेब ढवळे, जे माझे वडील आहेत, हे वडील आहेत, तर त्यांचं संगनमत करून तो रस्ता झाला असं आलंय. पण आता समक्ष पंचनामा करता रोड पासून जवळपास 500 फूट माझं शेत आहे, माझ्या वडिलांचं, त्याला पर्यायी दक्षिणेकडून ऑलरेडी रस्ता होता. आमचा या रस्त्याशी संबंध नाही, फक्त लोकसभागातून झाले म्हणून आम्ही तो उभे. लोकसभा कोणता ते सांगा. म्हणजे दुसऱ्या गावाचे लोक गोळा करायचे का? मग त्याचा ठराव काय? त्याचा ठराव असा झाला की हा रस्ता चालू केला तर 10 शेतकरी शेतमाल वाहण्यासाठी मोकळे होतील. ती बैठक कुठे झाली? गावात झाली का? हा, गावात पण झाली आणि ह्याची बैठक जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या ऑफिसमध्ये पण झाली. कोणाच्या झाली? त्यांचे मी नाव नंतर सांगतो. बरं, मग तुमचं त्याचं काहीतरी दाखवा ना पुरावा, की आम्हाला पण लावता येतील ना. पुरावा असा कसा दाखवायचा? त्यांच्या बैठकीत गेले, फोटो काढत बसायचे. हीच मंडळी सगळी तिथं जिल्हा परिषद सदस्याच्या तिथं होती. ती आल्याच्या नंतर त्यांनी बैठक घेऊन तो रस्ता केलाय. आमचं काही त्याच्यात दुमत नाही. आम्हाला पर्याय मार्ग होता. नाही, पण आता ग्रामसेवकांनी जर काय प्रोसिडिंग आणलं असेल, त्यांची मुलाखत घ्या किंवा मग तहसीलदारांनी काय तुम्हाला दिल्याचं ऑर्डर, हे जे उत्खनन झालं किंवा आज जो पंचनामा तुम्हाला मान्य आहे सगळ्यांना? हो, मान्य. शासकीय अधिकारी ते काय घरचे आहेत का आपल्या? 100 लोक होती सह्याला. 100 लोक होती. आज का आज पंचनामा झाला, 100 लोकांच्या सह्या आहेत. तिथं काही कुणाचं चालणार नाही किंवा करायचंय ते करा. काय आज शासनाचा जे आहे बांधण रस्ता तिथं तुम्ही समितीला भेटले का? मग पाणी रस्ता कोणी सरपंचाला विचारायचं, उपसरपंचाला विचारायचं, आमचा काही संबंध नाही.